मोठा सामना जय मल्हार संघाने खरं तर रॉयल ए संघाला पराभूत केलंय. आता पुन्हा एकदा जय मल्हार ए विपक्ष रॉयल बी अशी लढत तुम्ही मैदानामध्ये पाहताय. काके प्रचंड योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय त्यांचं. दमदार व्यक्तिमत्व. चला आपण सामन्याकडे वळूया. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय सागर दरेकर. आइये आइये. खरं तर समोरचा परिसर बघितला की असं वाटतंय भात लावणीसाठी आलेले आहेत. एवढा पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं गवत आहे. प्रचंड पाऊस. पहिल्या ओव्हरसाठी सागर दरेकर आणि समोर परेश कडके. मागच्या सामन्यामध्ये खरं तर आपला सामनावीराचा पुरस्कार त्याने डेडिकेट केला होता रबाडा या खेळाडूला. चांगली बॉलिंग त्यानेही केली होती, परंतु तितकीच चांगली फलंदाजी परेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला बॉल तेज तरार. जबरदस्त चेंडू होता. खरं तर पावसाळी फॉर्मॅटमध्ये तुम्ही जितके डॉट बॉल खेळा तितका प्रेशर तुमच्यावरती हा सातत्याने येत राहतो आणि इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. चांगल्या पद्धतीने बॉल त्या ठिकाणी सागर दरेकर या खेळाडूच्या माध्यमातून डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. यावेळेला ऑन साईडला चपराक दिली आहे. लॉंगॉनला क्लिअर केलंय आणि इथे मात्र बॉल चालला वाईडिश. लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार 6 धाब्यासाठी आलाय षटकार. कडके आपण जर पाहिलं या दुसऱ्या मॅचमध्ये अनस्टॉपेबल आणखीन एक त्याचा चांगला फटका पाहायला मिळाला. 6 धावा तिथे मिळाल्या. यावेळेला देखील तेज तरार बॉल. फास्ट अँड फ्युरियस लाऊड अपील त्या ठिकाणी झालेले आहे, परंतु अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. सागर दरेकर याच्या पेस पाहायला मिळाला. संतोष गोस्वामी अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. चांगलं योगदान राहिलं या खेळाडूचं. मेरिटनुसार फटकेबाजी त्यांनी केली मागच्या इनिंगमध्ये आणि हा खेळाडू त्या सामन्याचा सामनावीर. याही वेळेला आपण पाहिला शॉटम पूल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल क्लिअर केलं मिड विकेटला. अजून एक धमाका परेशचा षटकार. सहभागी झाले या एंडोर कॉलनी खरं तर फॉर्मॅटचे. यावेळेला फाईन खेळण्याचा प्रयत्न लिडिंग एज लागली होती. बॉल मागे शॉर्ट फाईन निघाला त्या ठिकाणी थांबला आहे. कधी कधी अशा कंडिशन निर्माण होतील मैदानात बॉलच सापडणार नाही आहे, कारण सखल भागामध्ये पाणी साचलं, गवत देखील आहे. काल भिवंडीमध्ये नियम होता, जर का बॉल गवतामध्ये हरवला तर 4च धावा तुम्ही बोलून काढू शकताय, त्याच्यावर तुम्ही काढणार नाही आहेत असा त्या ठिकाणी निर्णय नियम होता. आजही ती स्पर्धा चालू आहे. परंतु या ठिकाणी देखील आपण पाहिलं आउटफील्डमध्ये भरपूर पाणी थांबलंय, साचलंय. ग्रीन ग्रास, थोडी स्लो आउटफील्ड आणि अशा कंडिशनमध्ये मात्र कळंबोळीची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहता. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मृती चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व. अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहिला का तर तेज तरार बाउन्सर वापरलाय. अनप्लेएबल चेंडू डोक्यापासून वर होता आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 14 धावा. 14 लॉस ऑफ 0 विकेट्स. मागच्याही सामन्यामध्ये मन्नी आणि परेश दोघांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. जय मल्हार ए वर्सेस रॉयल बी. आणि क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर लॉंग अँड स्ट्रॉंग हिट. मनीष शर्माचा फटका षटकार.
क्रिकेट विथ एंटरटेन, भरपूर चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. खराब लाईनचा बॉल होता मागचा शेवटचा चेंडू. या वेळेला देखील आपण पाहिला बॉल हवेमध्ये मिस टायमिंग झालाय. खरं तर हँड अँड आय कॉर्डिनेशन प्रॉपर नव्हतं, परंतु त्यानंतर झेल पकडण्याचा प्रयत्न जीवनदान परेशला मिळाला. अनुप त्या ठिकाणी आहेत आणि चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्यांना झेल त्या ठिकाणी कॅरी करता आलं नव्हतं. जीवनदान परेश सारख्या फलंदाजाला आपण देत आहे. अतिशय घातक स्फोटक असा खेळाडू श्याम स्पोर्ट्स रोडपाली या ग्रामीण संघामधून खेळत असताना अनेक विक्रम त्याने साकारले, रचले, अर्धशतकीय खेळा साकारल्या. अनेक वेळा व्यावसायिक गटांमध्ये देखील योगदान देणारा हा खेळाडू यावेळेस मात्र रॉयल बी या संघाचं नेतृत्व करत असताना ऑन साईडला हा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड करत असताना विकेट किपर बॉलपर्यंत पोहोचले. चेंडू उचलणार फेकण्या दरम्यान एक सिंगल रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मध्येने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 23 धावा, 23, लॉस ऑफ 0 विकेट्स. भरपूर पाऊस, आज संपूर्ण दिवसभर पावसाचं प्रमाण वाढताना पाहायला मिळालं. पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान खात्याचे वारंवार आपल्या मोबाईल फोनमध्ये मेसेज येतात. 3-4 तासानंतर मात्र मोठा पावसाचं प्रमाण वाढेल. रायगड, ठाणे, पालघर. यावेळेला फ्लाय स्लिपला वॉड कॅच ड्रॉप झाली आहे. खरं तर कॅच व्हायला हवी होती. स्पर्धेतला एक सर्वोत्कृष्ट झेल पाहायला मिळाला. असा फ्लाय स्लिपला त्याने काय त्या ठिकाणी झेप घेतली होती, पक्षाप्रमाणे झेप घेतली होती. आणि खरं तर रबर बॉलमध्ये बॉलला कॅरी करणं तितकं सोपं नाही आहे, कारण हातामध्ये तो परफेक्टली बसत नाही, ग्रिप त्याची प्रॉपर होत नाही आहे. त्यामुळे अनेक वेळा मात्र या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. परंतु इथे त्याचे एफर्ट्स लाजवाब होते. त्रिमंडिस एफर्ट्स त्याने लावले. चांगल्या प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जीवनदान मनीष शर्माला मिळाला. गोलंदाजही कौतुक करावं लागेल. अनुभवी खेळाडू अविनाश, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली. राऊंड विकेट. यावेळेला संधी निर्माण झाली. विकेट किपर बॉल खाली आलाय, झेल टिपलाय, पहिला धक्का दिलाय रॉयल बी टीमला. खेळाडू बाद झालाय परेश कडके. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसला. खरं तर 23 या धावसंख्येवरती, 24 या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाजूला परेश. त्यानंतर 1 डाऊनला तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे जाताना आपण पाहताय नितीन या खेळाडूला. 3 षटकांचा सामना. यानंतर 2 सेमीफायनल पाहायला मिळतील. अविनाशचं खरं तर कौतुक व्हायला हवं. त्याच्याकडे पेस कमी आहे, गती कमी आहे. वारंवार व्हेरिएशन त्याने केलं आणि इथे थोडंसं फलंदाजांना डॉमिनेट करताना आपण त्याला पाहिलं. या ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये कमबॅक पडतो. अजूनही या ठिकाणी रॉयल बी संघाचा प्रमुख खेळाडू मनीष शर्मा विकेटवरती उभा आहे. त्याला मात्र शेवटपर्यंत उभं राहावं लागेल आणि चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. आज संपूर्ण 14 संघातला एखादा एक संघ बनला तर खरं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील एक वेगळी दहशत निर्माण केलेला हा कलंबोली परिसर. एवढे चांगले खेळाडू संपूर्ण टीममध्ये पाहायला मिळाले. 25 धाव फलकावरती. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये बदल करतायत, कारण चहूबाजूला फटके मारण्याची ताकद मनीष शर्माकडे आहे. त्या ठिकाणी डीपपेक्षा कव्हर डीपमध्ये एक फिल्डर उभा केला आहे. त्याच्यासाठी कोणता चेंडू असेल यानंतरचा हे पाहावं लागेल. यावेळेला तेज सरळ बॉल आपण पाहतो आउट ऑफ झाली होती. त्या ठिकाणी LBW लेग बिफोर द विकेटसाठी 22ची सिंगल त्या ठिकाणी मिळेल. बॉल ट्रॅव्हल होत असताना मिडल आणि डाव्या अशा मधून सनी अंपायर सांगत असताना सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना रॉयल बी टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 26 धावा. एक खेळाडू बाद 26.
2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रॉयल बी टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 26. या मागच्या ओव्हरमध्ये अविनाशने फक्त 6 धावा दिल्या. अंतिम षटक निर्णायक षटक असेल आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतो आहे सचिन. आणखीन एक तर आपण पहिला समोरच्या टीमचा जय मल्हार संघाचा संघाचा अष्टपैलू खेळाडू यावेळेस बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना समोर मनीष शर्मा. यावेळेला मात्र मनीष समोर देखील कठीण परिस्थिती डू आर डाय. या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. टार्गेट मोठं सेट करावं लागेल. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये आपण पहिलं सन्नी पाजीने काय फलंदाजी केली, तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली सलग 2 सामन्यामध्ये. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर सीमा पार क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह षटकार. काही ते पाहायला मिळाला मनीष शर्माकडून. यावेळेला अकूट टप्प्याचा हुक केलाय वन्स अगेन ये दिल मांगे मोर. आणखीन एक आलाय षटकार. मैदानामध्ये साकारतोय मनीष शर्मा हा खेळाडू. नावलौकिकाला साजेशी कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल असे 3 सामने आताही पेंडिंग आहेत. सध्या हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे. फिरून मारल्या बॉलला स्क्वेअर लेगमध्ये सेकंडसाठी नक्की ट्राय करतील मनीष शर्मा. त्यांना हवी स्ट्राईक. 2 षटकारानंतर मात्र सचिनचं कमबॅक थ्रो येईल तर दुसऱ्या रनचा प्रयत्न सक्सेसफुल राहिला. 2 धाबा आल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंमध्येच पाहायला मिळालं. 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला 40 या धावसंख्येमध्ये. 40 रन ऑन स्कोअर कार्ड. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 50+ रन होतील का हा एक मोठा प्रश्न आहे. आणि इथे आपण पहिल्या परिस्थिती सध्या सुस्थितीमध्ये आलाय रॉयल बी संघ असं देखील म्हणावं लागेल. सेकंड ओव्हरमध्ये अविनाशने केलेलं कमबॅक इकॉनॉमिकल फिगर षटक त्याने हाताळलं आणि त्यानंतर मात्र लास्ट ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 14 आल्या. आणखीन 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मनीष शर्मा सेट झालाय मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. पुन्हा एकदा यावेळेला शफल क्रॉस नटरंग स्टाईलने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. रॉयल बी टीमच्या धाव फलकामध्ये लागताना पाहायला मिळतील. आणि असाच फटका या ठिकाणी पाहायला मिळाला मनीष शर्माच्या बॅटमधून. अप्रतिम टायमिंग, खूप चांगलं त्या ठिकाणी आक्रमण सचिनच्या अगेन्स्ट. 52 धावा धाव फलकावरती. 1 ओव्हर 6 रनची पडली. हा अपवाद राहिला अविनाश, परंतु पहिल्या आणि शेवटच्या बॉलरला मात्र अक्षरशः धुतलंय या फलंदाजांनी. धाबे दणानून सोडलेले आहेत. अप्रतिम फटकेबाजी.
शेवटच्या बॉलमध्ये देखील शेवट गोड करणारा फटका आलाय. एकूण 5 षटकार, एक दुहेरी अंकाच्या 32 धावा या ठिकाणी खर्च केल्या सचिनने. महागडं षटक. आणि जर का खेळी आवडली असेल मन्नी शर्माची तर एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. अप्रतिम फटकेबाजी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. कॅप्टन इथे आलेला आहे. जय मल्हार टीम कॅप्टन. सेमीफायनल नंबर 1 टॉस केला जाईल. त्या अगोदर 59 धावांचं टार्गेट आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी जय मल्हार टीमची पहिली जोडी मैदानाकडे. सचिन आणि त्याच्या बरोबरीने सागर दरेकर हे 2 खेळाडू टीट फॉर टॅट. जशाचं प्रत्युत्तर देतील का हे पाहावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 20, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 32 अशा एकूण 58 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दमदार खेळ मन्नी शर्माने साकारला. अंतिम षटकामध्ये शेवटपर्यंत उभा राहिला आणि उभा राहून त्याने मात्र संघर्ष करून दाखवला. आपल्या टीमसाठी धावाही केल्या. मॅच नंबर आजच्या दिवसातील आपण जर पाहिलं जवळजवळ हा 10वा सामना सुरू आहे. वेळेवरती आपण पाहू शकाल पाऊस आज प्रचंड मोठ्या प्रमाणात पडतोय.
59 धावांचा पाठलाग करताना पहिली जोडी सचिन आणि त्याच्याबरोबर सागर रबाडा गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग अटॅकमध्ये जो सज्ज होताना त्यांना आपण पाहू शकाल. खरं तर डीपमध्ये जेवढे फिल्डर उभे आहेत त्यांना मात्र गुडघाभर पाण्यामध्ये उभं राहावं लागेल फिल्डिंग करण्यासाठी, एवढं पाणी साचलं मैदानामध्ये. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू लागताना राईट मोर द विकेट. यावेळेला अप्पर कटचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटला डीप कव्हरला आहे त्या ठिकाणी फिल्डर त्यांच्या डोक्यावरून चालला बॉल. इट्स अ ह्यूज 6 रन. पहिल्या बॉलवरती छक्का. समोरच्याला गार करायचा एवढा घाण आवाज सोडणार आहे ना नुसतं चापूक झुपूक चापूक झुपूक. कारण स्वागत केलंय. पुढचा बॉल एज अँड टेकन. दुसऱ्या बॉलवरती मोठा धक्का. सचिनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. गोल्डन विकेट मिळतो रबाडाला. गोल्डन विकेट मिळतो रॉयल बी टीमला. आला फिल्डिंग टीमला नवीन खेळाडू हॅपी देखील एक विस्फोटक फलंदाज. त्याने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगला कारनामा करून दाखवला. षटकारांचा वर्षाव करत मात्र त्या सामन्यामध्ये सामनावीर खेळाडू राहिला होता. तो 1 डाऊनला मैदानाकडे चालला. चला थोडं स्पीडअप करा. अजून 3 सामने पेंडिंग आहेत आणि पावसाचं प्रमाण आता हळूहळू वाढत चाललंय. 59 लक्ष जरी असलं तरी या फॉर्मॅटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नाही आहे. क्रिकेटमध्ये रबर बॉलची स्पर्धा. रबाडाने इथे एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतः कव्हरचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळाली आहे. प्रतिषटक जवळजवळ 20च्या सरासरीने पुढे जायचं या ठिकाणी या मॅचमध्ये. जरा टॉससाठी कॅप्टन जय मल्हार टीमचा संघनायक आणि एका बाजूने रणजित कट्टे पाटील टीमचा संघनायक इथे आलेला आहे. सेमीफायनल नंबर 1 या स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी. बॅकफुटला जाऊन ताकद वापरायची होती परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. बरोबर यॉर्क टाकला बॉलला. परफेक्ट यॉर्कर रबाडाचा पाहायला मिळाला. येणाऱ्या कालावधीमध्ये खरं तर हा खेळाडू उत्तम कामगिरी करेल यात मात्र शंका नाही आहे. त्याचा फिटनेस त्याच्याकडे असणारा खरं तर क्लास गोलंदाजीमधला हा आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला. दमदार गोलंदाजी. यावेळेला हॅपीने बॉलला उडवलाय. शॉर्ट आर्म पूल बरोबर पॅड लाईनवरचा बॉल. लाईन खराब होती त्याच्यावरती मात्र चुकी नाही आहे हॅपीकडून. फटका चांगला. 6 धावा आल्या. जय मल्हार या पण 14 धावा. या वेळेला खरं तर कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. इतका भन्नाट वेग रबाडाचा पाहायला मिळाला चेंडूवरती. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एक खेळाडू बाद 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि 59 धावांचं टार्गेट खरं तर चेस करायचं. अजूनही 45 धावांची गरज 12 बॉलमध्ये असेल. चला टॉससाठी जय मल्हार टीम कॅप्टन. पहिला उपांत्यपूर्व सामना बी संघ. जय मल्हार फोर्स फिटनेस बी चा कॅप्टन रणजित कट्टे पाटील. हा बघा शेवटचा कॉल तुम्हाला असेल ऑफिशियली. टॉससाठी आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करा. चला टॉससाठी लवकरात लवकर या. जय मल्हार फोर्स फिटनेस बी टीमचा संघनायक आणि एका बाजूने रणजित कट्टे पाटील टीमचा कॅप्टन इथे आहे.
टॉस केला जाईल पहिल्या उपांत्य फेरीचा. मनीष शर्मा सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये. वेगवान बॉल बॅकफुटला जाऊन खेळा तर तुमच्यावरती प्रेशर येईल, दबाव वाढेल. तर एखाद्या वेगवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला बॉडी ट्रान्सफर करताना फ्रंट फुटला करावी लागेल, तेव्हा तुम्ही मोठे फटके एक्झिक्यूट करू शकताय. याही वेळेला आपण पहिला बॅकफुटला गेले, ताकद वापरली आणि इथे चांगला फटका ऑन साईडला मिड विकेटच्या बाहेर षटकार. आणि अजूनही 39 रन. यावेळेला तेच थरार फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपण पाहिला. सबमरीन डिलिव्हरी. उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू मनीष शर्मा याला आपण पाहू शकाल या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना. तर लगेच टॉसकडे आपण बोलणार आहोत. एकवीस रन स्कोर कार्डमध्ये आहेत. यावेळेला मन्नीच्या अगेन्स्ट हॅपीने मात्र हॅपी केलंय. चांगलं टायमिंग स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पूल केलंय. षटकार 6 धावा. सहा चेंडूमध्ये 30 धावा म्हणजे 5 षटकार फलंदाजांना खेळावे लागतील. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड ऑन साइडला. यावेळेला पहिल्या बॉलचे स्वागत केले. 6 धावा. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 5 चेंडू 24. पाच चेंडूमध्ये आता 24 धावांची गरज. 5 बॉल 24चं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच संपलेली नाही आहे. शेवटपर्यंत संघर्ष करायचा. यावेळेला हॅपी बघा भरपूर वेगाने आलेत. लास्ट मोमेंटला ब्रेक लावला आणि वाईटचा इशारा पंचांचा आलाय. 5-23 चं समीकरण. 5 बॉल 23. 5 बॉल 23. मिस टायमिंग आणि ते झेल सुटलाय. जीवनदा दुसऱ्यांचा कॉल रिस्क घेतली आहे आणि या ठिकाणी मात्र परतावा लागेल. रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाजूचे सागर
दरेकर. पुढील 4 षटकांचे होतील अशी सूचना आयोजकांकडून आलेली आहे. पुढचे तिन्ही सामने 4 षटकांचे असतील. खरं तर वाईट नंतर 1 रन आली, विकेट एक मिळाला. आता कॅल्क्युलेशन धावा स्कोर कार्डवरती आहेत 37. अजून 22ची गरज आहे येणाऱ्या 4 बॉलमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. अनूप त्या ठिकाणी दाखल झाला आहे. हॅपी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. अनूपला आता खरं तर मोठा कारनामा करावा लागेल. यावेळेला तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक रोटेट होणार नाही आहे. मनीष शर्मा त्या ठिकाणी प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर करत असताना, प्रसंग अवधान दाखवत असताना डॉट बॉल. 3-22. एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये. टॉस जिंकला आहे खरं तर जय मल्हार फोर्स फिटनेस टीमने. अभिनंदन. रॉयल बी आता मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना अजूनही सामना संपणार नाही आहे. एखादा बीमर, एखादा एक्स्ट्रा बॉल आला तर हा सामन्याचं चित्र बदलेल. पद्धती एक्स्ट्रा कव्हरला बॅकफूट पंच. 6 रन. फ्लायटी अँड मायटी. अनुपचा क्लास षटकार. चांगलं टायमिंग. 2 बॉल्स व्हा. यावेळेला डाऊन द ग्राउंड आता फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. रॉयल बी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. सेमीफायनल नंबर 1. रणजित कट्टे पाटील विपक्ष जय मल्हार फोर्स बी. आणि इथे डॉट. हा सामना जिंकला रॉयल बी. सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने अप्रतिम फलंदाजी केली आहे, मनीष शर्मा. प्लेयर ऑफ द मॅच. आइए मनीष शर्मा. मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड त्यांना जातोय. सेमीफायनलचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल.